दिले दोघातलीही तुटे ना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडे आज पाहणार आहोत। तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे। तर इकडे तो आता आजीला स्वानंदीचा जो फोन आलेला असतो तो द्यायला आलेला असतो। खरं तर आजी जी आहे ती झाडं लावत असते, म्हणूनच तिचा हात हा खराब असतो। म्हणूनच इकडे स्वानंदी ही आता हॅलो हॅलो करत असते, कारण तिला आजीला सांगायचं असतं, पण इथे समर जो आहे तो तिच्यावरती चिडचिड करत असतो, म्हणूनच तिला फारसं काही त्याच्याशी बोलता येत नाही। तर इथे समर जो आहे तो आता फोन हा स्पीकरवर ठेवतो, तेव्हा आजीला बोलायला सांगतो। आजी जी आहे ती तिच्या कामात असते, म्हणूनच आता इथे स्वानंदी जी आहे ती आजीला हॅलो आजी, हां मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं असं म्हणून तिला सांगायला जाते। तेव्हा इकडे आजी जी आहे ती आता तिचं ऐकत असते। तेव्हा इथे आजीला तिला सांगायचं असतं की आजी ॲक्च्युली आमच्याकडे सांगायची ही पद्धतच आहे, म्हणूनच मी तुम्हाला हे इन्फॉर्म करते। मी ज्या इंटरव्ह्यूला गेले होते त्या इंटरव्ह्यूमध्ये मी पास झाले होते आणि मला जो जॉब आहे तो मिळाला होता, आणि त्या जॉबने आज माझा पहिला दिवस आहे, म्हणूनच मला वाटलं की तुमचे आशीर्वाद हे माझ्यासोबत असावे, म्हणूनच मी तुम्हाला सांगते असं म्हणून इकडे आता आजी जी आहे ती बोलत असते। इतक्यातच समर हा फोन घेतो आणि म्हणतो की तुम्ही माझे जे बोलणं आहे ते कमीच हे करा, कारण की तुम्ही वाद घालायला लागला तर तुम्ही अजिबातच थांबत नाही। तर इकडे समरचं हे आता स्वानंदीशी बोलणं हे सुरूच असतं। दुसरीकडे मात्र जिथे अधीरा आहे ती आता रोहनशी बोलत असते आणि म्हणत असते की मला तुला काहीतरी खूपच जास्त इम्पॉर्टंट असं सांगायचं आहे। तेव्हा लगेचच आता इथे रोहनला तर वाटतं की अधीरा ही आता रोहनला मिस करते आहे, म्हणूनच ती इकडे लवकरात लवकर राहायला येते आहे। आणि ते अधीराची ही गुड न्यूज तर मात्र नसतेच, तिला काहीतरी भलतंच आता रोहनला सांगायचं असतं। त्यासोबतच ती रोहनला सांगते की आता मला असं वाटतं आहे की दादा आणि त्यासोबतच नंदुताई हे एकमेकांना भेटतील, आणि त्यांनी जेवढा टाईम स्पेंड केला तेवढा टाईम स्पेंड जर अगर ते एकमेकांसोबत करतील तर मात्र ते एकमेकांच्या सोबत अजून राहू शकतात, असं म्हणून त्यांना त्यांचा नवरा बायको असलेला तो जे नातं आहे ते लवकरात लवकर एक्सपेक्ट करता येतील असं म्हणून तो सांगत असतो। आणि त्यासोबतच बोलून झाल्यावरती रोहन हा आता ऑफिससाठी निघून जातो। तर इकडे जी सुष्मिता आहे ती रोहनला चिडवत असते, तर मात्र जी मंदानिका आहे ती सगळ्या गोष्टी हा पाहत असते। तेव्हा सुष्मिता ही म्हणत असते की वहिनीचा फोन आहे वाटतं, असं म्हणून ती तिला चिडवत असते। तेव्हा इकडे आता जी स्वानंदी असते ती आता देवाकडे पाया पडायला आले असते, कारण की तिचा ऑफिसचा हा पहिला दिवस असल्यामुळे तिला खूपच जास्त विचित्र पण चांगलं वाटत असतं। तिला खूपच चांगले असे वाईब्स येत असतात, जेणेकरून तिला असं वाटत असतं की माझा पहिला दिवस हा खूपच जास्त चांगला जाणार आहे। तर इकडे आता जी स्वानंदी आहे ती खूपच जास्त टेन्शनमध्ये सुद्धा असते, कारण तिला आता लवकरात लवकर ऑफिसमध्ये सुद्धा पोचायचं असतं। इथे समर हा गाडी घेऊन निघालेला असतो, कारण तो सुद्धा त्याच्या ऑफिसमध्ये हा निघालेला असतो। तेव्हा इकडे समरला असं वाटतं की लवकरात लवकर ऑफिसला निघायला पाहिजे, पण आता त्याला रस्त्यातच ट्रॅफिक लागलेलं असतं। रस्त्यात ट्रॅफिक लागल्यामुळे आता इथे समर जो आहे तो टेन्शनमध्ये येतो। तर जेव्हा तो गाडीमध्ये बसलेला असतो तेव्हा तो त्याच्या मित्राला मंदारला सांगत असतो की किती ट्रॅफिक आहे ना, तर त्याच ट्रॅफिकमध्ये मात्र स्वानंदी ही सुद्धा अडकलेली असते। स्वानंदी ही रिक्षामध्ये असते, रिक्षाचं बिल हे मात्र वाढत असतं, पण ट्रॅफिक हे काही केल्यास संपत नसतं। म्हणूनच स्वानंदी निर्णय घेतले की आता तिला काही करून आता त्या रिक्षाच्या खाली उतरायचं आहे। ती चालत गेलेली तरीसुद्धा परवडेल, कारण की रिक्षापेक्षा ती स्वतः ऑफिसला सगळ्यात जास्त पोचेल असं म्हणून ती ठरवते। इतक्यातच ती पाहते की तिच्यासमोर हे समर राजवाडेची गाडी आहे, म्हणून समर राजवाडेची गाडी पाहता क्षणी स्वानंदीला असं वाटतं की हे नक्कीच समरच सर असतील, बाकी दुसरं कोणीही नसणार असं म्हणून ती ठरवते। इतक्यातच ती पाहते की समरची गाडी आहे, म्हणून तर ताबडतोब ती पाहता म्हणजे रस्ता क्रॉस करता ती समरच्या गाडीजवळ जाते। इतक्यातच समर जो आहे तो पण तिला पाहतो आणि त्या क्षणी तिला आवाज देतो की अहो स्वानंदी मॅडम म्हणून। तेव्हा इकडे लगेच स्वानंदी ही आता तिच्याकडे येते, तेव्हा म्हणते की मला ऑफिसचा पहिला दिवस आहे, मी त्याच्यासाठीच निघाली आहे, पण इकडे ट्रॅफिक बघितलात का तुम्ही? तेव्हा लगेच समर म्हणतो की ठीक आहे, ते मात्र मला माहिती आहे, पण तुम्ही गाडीत बसा, हवं तर मी तुम्हाला तुमच्या ऑफिसपर्यंत सोडतो। तेव्हा ते लगेच स्वानंदी म्हणते की अहो तुम्हीच स्वतः ट्रॅफिकमध्ये अडकलायत आणि तुम्ही काय मला सोडाल, त्यापेक्षा मी चालत गेलेली मी लवकरात लवकर पोचेल। त्यापेक्षा तुम्ही एक काम करा,
तुम्ही तुमचं जावा, मी माझं चालत जाते. म्हणजे कसं मला इथे लेटसुद्धा होणार नाही आणि त्यासोबतच मी लवकरात लवकर पोचेल म्हणून, असं म्हणून ती सांगत असते. तर इकडे जी स्वानंदी असते ती एकटीच निघून गेल्यामुळे समरलासुद्धा आता तिची काळजी वाटत असते. त्याला असं वाटत असतं की स्वानंदी ही एकटी गेली आहे आणि ऑफिसचा पहिला दिवस आणि असं दमून जाणं हे मात्र मलासुद्धा चांगलं वाटत नाही आहे. असं म्हणून तो सुद्धा आता विचार करतो की नक्कीच काही ना काहीतरी आता करावं लागेल, कारण की त्याच्याकडे आता दुसरा कुठलाही हा पर्याय उरलेला नसतो. तो चिडचिड करत असतो कारण की स्वानंदी ही आता निघून गेलेली असते. दुसरीकडे अर्पिता आणि मलिका जी आहे ते आता फक्त आणि फक्त कटकारस्थान करण्यामध्ये व्यस्त असतात. त्यांना असं वाटत असतं की काहीही करून आपल्याला अधीराला त्या घरच्यांपासून तोडायचं आहे आणि त्यासोबतच त्या घरच्यांपासून तोडलं की म्हणजे अधीरा ही फायनली आपल्याकडे येईल. तसंसुद्धा रोहनचं कौतुक करता करता, त्या घरच्यांचं कौतुक करता करता तिला अजिबातच दम तर काही लागत नाही. पण एकच गोष्ट सतत म्हणत असते की त्या घरामध्ये मला खूपच जास्त कम्फर्टेबल वाटतं. त्या घरांमध्ये पैसे नसतील तरी मनाची श्रीमंती आहे. हे तिचं वाक्य ऐकून मला फारच जास्त कंटाळा आला आहे, असं म्हणून ती बोलत असते. इतक्यातच आता मलिका जी आहे तिला फोन येतो. त्या फोनवरती ती खरं तर आता अधीराला त्यांच्या घरच्यांपासून कसं लांब करायचं ह्या गोष्टीबद्दल बोलत असते. तेव्हा इकडे अर्पिता ही पण आता नीट पाहत असते की नेमकं आता मम्मा ही कोणाशी बोलते आणि कशाबद्दल बोलते आहे. तर ते खरं तर आता मंदानिकाचा कॉल हा मम्माला आलेला असतो तिच्या. तेव्हा इथे मंदानिका जी आहे ती सगळ्या गोष्टी ह्या पाहत असते आणि त्यासोबतच बघतसुद्धा असते की नेमकं कधी काय आणि कसं काय ठरलं आहे. अधीरा ही नीट व्यवस्थित आहे ना, त्यासोबतच स्वानंदीशी तुम्ही नीट वागताना ह्या सगळ्या गोष्टी ह्या ती कन्फर्म करून घेत असते. कारण जशी तिची मुलगी इथे आलेली असते तशीच त्यांची मुलगीसुद्धा तिकडेच गेलेली असते. इथे आता समर जो आहे तो विचारात पडतो की ह्या एवढ्या लांबपर्यंत चालत कशा काय जाणार, त्यांना जायला पाहिजे ना लवकरात लवकर. तर इतक्यातच आता त्याची मित्राची बायको ही आता तिथे स्कूटीने आलेली असते. तेव्हा इकडे आता तो आश्चर्यचकित होतो तिला बघून की तिच्याकडे स्कूटी आहे आणि ती त्या स्कूटीमधून चालली आहे म्हणून. इतक्यातच आता तो टेन्शनमध्ये असल्यामुळे आता तिला बघवत नाही. ती विचार करते की काय झालं आहे ह्याला म्हणून. तेव्हा मित्र जो आहे तिला सगळी सिच्युएशन सांगून टाकतो की नेमकं त्याला कसलं आणि काय टेन्शन आलं आहे. तितक्यातच आता त्याच्या मैत्रिणीच्या डोक्यामध्ये आयडिया येते की तुला हवं तर तू माझी स्कूटी घेऊन जा आणि त्यासोबतच स्वानंदीला त्यांच्या ऑफिसपर्यंत सोड. तशी पण तुला स्कूटी ही चालवता येतेच ना कॉलेज डेजमध्ये, तर मात्र तू चालवायचाच ह्या गोष्टीचा मला अंदाज हा लागलाच आहे. असं म्हणून इकडे ते दोघं एकमेकांशी बोलत असतात आणि त्यासोबतच समरला कन्व्हिन्स करायचा सुद्धा प्रयत्न करत असतात. कारण स्वानंदी ही जास्तच पुढे गेलेली नसते, इथेच असते जेणेकरून त्या दोघांनाही भेटेल. तेव्हा इथे आता तिचा प्लॅन जो आहे तिच्या नवऱ्याला प्रचंड आवडतो. समर हा सुद्धा आता विचारात पडतो की स्वानंदी मॅडमला सोडण्यामध्ये मला काय हरकत आहे, मला तसं पण काही हरकत नाही आहे, असं म्हणून तो सगळ्या गोष्टी ह्या बोलत असतो. तेव्हा इथे आता जी त्याची मैत्रीण आहे ती स्कूटरवरून उतरते आणि त्यासोबतच त्याला म्हणते की स्कूटरमध्ये बस आणि त्यासोबतच स्वानंदीला आता तिच्या ऑफिसपर्यंत सोडायला जा. तेवढंच ती तुझा सपोर्ट पण हा तिच्यासोबत असेल तर मात्र तिला बरंच वाटेल, असं म्हणून ती सांगत असते. तेव्हा आता ही गोष्ट जी आहे त्याच्या मित्राला अजिबातच आवडत नाही, पण मात्र समरला आता थोडी पटू लागते. कारण इथे त्याचा मित्र जो आहे त्याच्या बाजूने बोलायचा प्रयत्न करतो, पण समर हा सगळ्या गोष्टी ह्या उलट्याच करत असतो. ती गोष्ट मात्र आता त्याला अजिबातच झेलवतसुद्धा नाही. म्हणूनच आता ते लोक ठरवतात की काही करून समर जो आहे तो जाणार म्हणून. आणि इथे त्या दोघा नवरा बायकोंची पुन्हा भांडण सुरू होतात, जे की समरला आता खूपच जास्त विचित्र वाटतं. पण समर आता ठरवतो की काही करून त्याला जायचं आहे. म्हणून आता त्याचा मित्रसुद्धा खुश होतो, कारण की समर हा आता फायनली स्कूटी घेऊन स्वानंदीला ऑफिसपर्यंत सोडायला निघालेला असतो. कारण की आता त्याच्या मैत्रिणी आणि त्याच्या मित्रांनीसुद्धा त्याला सांगितलेलं असतं की काही करून आता तुला जायचंच आहे. तसं पण हे आता एक चॅलेंज आहे असं समज, असं म्हणून त्याला चॅलेंज द्यायचा ते दोघेही प्रयत्न करत असतात. इथे आता समरच्या चॅलेंजवरती आलेलं असतं, इगोवरती आलेले असतं. म्हणूनच आता समर जो आहे तो ठरवतो की काही करून जायचं म्हणून. तर दुसरीकडे मंदानिका ही मलिकासोबत बोलत असते की कसं काय होणार म्हणून, आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी ह्या तुम्ही नीट करालच ना,
तशी पण स्वानंदी ही आता जॉबला जाते आहे आणि त्यासोबतच अधीरा जी आहे ती आता काहीच करत नाही, ती घरीच आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आता तिला सांगायचा प्रयत्न करत असते. आणि त्यासोबतच स्वानंदी हिचा जॉबचा पहिलाच दिवस आहे, ही गोष्टसुद्धा तुम्हाला कळालीच असेल असं म्हणून ती तिला सांगत असते. तेव्हा मल्लिका म्हणते की हो, माझ्यापर्यंत ही गोष्ट पोचली आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका, आमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी ह्या पोचतात, तुमच्यासारखं नाही आहे असं म्हणून ती तिला टोमणा देत असते. तर दुसरीकडे समर आता हा स्वतः स्वानंदीच्या इकडे स्कूटर घेऊन आलेला असतो. तर इकडे स्वानंदी ही आता समरला पाहून आश्चर्यचकित होते, कारण स्वानंदीला तर स्वतःच्या डोळ्यांवरती अजिबातच विश्वास बसत नाही की समर आणि हा असा स्कूटर वगैरे घेऊन कधी येऊ शकतो का. तेव्हा इकडे आता स्वानंदी जी आहे ती म्हणते की अहो, तुम्ही इकडे काय करताय. तेव्हा लगेचच इकडे समर म्हणतो की तुम्ही हे सगळं विचारू नका, तुम्ही पटकन गाडीवर बसा, म्हणजे मी तुम्हाला सोडतो म्हणून. असं म्हणून इकडे समर जो आहे तो तिला गाडीवर बसायला लावतो, कारण की खूप दिवसांनी आता ते स्कूटर चालवणार असतो आणि त्यासोबतच कोणाला तरी त्याच्यासोबत घेऊन जाणार असतो. असं म्हणून आता स्वानंदीला तो एकही शब्द बोलायला लावत नाही. तो तिला फक्त म्हणतो की तुम्ही प्लीज काहीही बोलू नका, तुम्ही फक्त आणि फक्त गाडीवर बसा, म्हणजे मी तुम्हाला तुमच्या ऑफिसपर्यंत सोडतो आणि त्यासोबतच पुढे मी जातो आणि त्यासोबतच ऑफिसमध्ये माझ्या खूप जास्त मला कामं आहेत, मला तुमच्यासारखा टाईम वेस्ट हा करायचा नाही आहे. तेव्हा स्वानंदी ही चिडते आणि म्हणते की ठीक आहे, मला जायचं नाही आहे तुमच्यासोबत, असं म्हणून ती न बसायचा हट्ट करते. तेव्हा इथं आता जो समर आहे तो तिला मनवायचा प्रयत्न करत असतो, पण खरं तर तो पण खूप जास्त चिडचिड करत असतो. स्वानंदीला कळतं की ह्याच्यामध्ये तर काहीच नाही आहे, हे मला साधं म्हणू पण शकत नाही, सतत ह्यांना चिडचिड, राग आणि भांडणच येतं, त्यापेक्षा मी गाडीवर बसते. असं म्हणून स्वानंदी जी आहे ती आता गाडीवर बसलेली असते आणि समर जो आहे तो आता तिला सोडवण्यासाठी तिच्यासोबत गेलेला असतो. स्पेशली तिच्यासाठी त्यांनी आता स्कूटी ही घेतलेली असते, जे की आता स्वानंदीला कळून चुकतं. म्हणूनच आता स्वानंदी जी आहे ती त्याचं हेल्मेट वगैरे सगळ्या नीट करत असते, कारण की गाडी वगैरे आता त्याला चालवायची असते. म्हणूनच आता ते दोघेही सुखरूप जाण्याचं ठरवतात आणि समर हा आता छानपैकी तिला स्कूटरने सोडायला निघतो आणि ते दोघेही आता पुढे निघून जातात.